गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून व भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमानं विवाह संस्था हा भारतीय समाज व्यवस्थेचा पाया आहे हे जाणून समता, बंधुता आणि सहिष्णुता जपण्याच्या उद्देशानं गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन भीमशक्ती चौक येथे करण्यात आलं होतं। आयोजकांकडून वधूवरास भेटवस्तू, पोशाख, मणिमंगळसूत्र, जोडवी व संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आलं। या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते अनिल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक नागेश भोसले, तृप्तीताई खरे, नगरसेविका माधुरी धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे विविध नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। अतिशय उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते। आयोजकांकडून यावेळी सर्वांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं। या विवाह सोहळ्यामागील संकल्पनेची माहिती देताना पहा काय म्हणाले मनसे नेते दिलीप धोत्रे। नवनिर्माण सेना आणि भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था चेअरमन संतोषजी सर्वगोड यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंढरपूर शहरातील भीमशक्ती चौक येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नुकतंच आम्ही गेल्या महिन्यामध्येच या विवाह सोहळ्याचं त्या ठिकाणी घेण्याचं जाहीर केलं होतं आणि या विवाह सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी 4 लग्नांची नोंद झाली होती। आज 4ही लग्न या ठिकाणी करण्यात आले। 2 लग्न बौद्ध धर्म पद्धतीनं आणि 2 लग्न हिंदू धर्म पद्धतीनं या ठिकाणी आम्ही केलेले आहेत। प्रचंड उत्साहात आणि जल्लोषामध्ये हा लग्न सोहळा पार पडला आहे। या ठिकाणी गुरु शिष्यांची जयंती, या ठिकाणी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या आठवड्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मग त्यामध्ये संविधान वाटपाचा कार्यक्रम असेल, या ठिकाणी आरोग्य शिबिर असतील, त्याचबरोबर हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल, अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा झालेला आहे। प्रभाग क्रमांक 17मध्ये खरं तर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। त्याचबरोबर आमच्या मुस्लिम बांधवांचा रमजान ईद देखील जोरात जल्लोषात त्या ठिकाणी साजरा करण्यात आला। संक्रांत सणानिमित्त देखील या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी धर्म, जात, पंथ न बघता सर्वधर्मीय या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणे सगळेजण एकत्र येऊन हातात हात घालून बंधू भगिनीप्रमाणे हे सगळे कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जल्लोषात या ठिकाणी साजरे केलेले आहेत। या कार्यक्रमाचं संयोजन आमचे मित्र चेअरमन संतोषजी सर्वगोड, त्यांचे मित्रमंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि हे सगळे उत्साह त्या ठिकाणी सगळे उत्सव निरंतरप्रमाणे आम्ही सगळे साजरे करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।